पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। आमदार राजेश पाडवी यांचा आश्रमशाळेत मुक्काम, विद्यार्थ्यांच्या विविध समस्या घेतल्या जाणून। राज्याचे मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संवाद चिमुकल्यांची हा अभियान राबवला जात आहे। या अभियानाला निमित्ताने शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी शासकीय आदिवासी अमोनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक रात्र मुक्काम केला। आदिवासी आश्रमशाळेत अनेक समस्या आहेत, या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना संदर्भात गांभीर्याने विचार करत असून विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधापासून वंचित राहता येऊ नये यासाठी प्रयत्न केला जात असून त्यानिमित्ताने आमदार राजेश पाडवी यांनी गांभीर्य घेत मुलांच्या समस्या जाणून घेतल्या। अमोनी आश्रमशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत एक रात्र मुक्काम केला। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या विविध समस्या आमदारांना सांगितल्या। सोबतच आमदार यांनी शिक्षणासंदर्भात माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी राजेश पाडवी सकारात्मक असून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार आहेत। राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या संवाद चिमुकल्याची या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असून त्यांच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या गोष्टींचा बोध घेता येणार असल्याने आमदार राजेश पाडवी यांनी सांगितलं। शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे। मागण्या पूर्ण होतील असं नाही, सर्व समस्या सुटतील असं नाही, पण जेवढे जास्तीत जास्त आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू। पण प्रतिकूल परिस्थितीमध्येच आपण अनुकूल परिस्थिती निर्माण केली, प्रतिकूल परिस्थितीवर शिकलो तर आपण शिकतो, हेही तेवढंच खरं आहे। म्हणून तुम्हाला प्रतिकूल ठेवण्याचा आमचा उद्देश नाही, पण ज्या काय उपलब्ध सवलती आहे त्याच्यात आपल्याला कसं चांगलं राहता येईल, चांगलं करता येईल, शिस्त लावता येईल, ही लावून घेतली पाहिजे प्रत्येकाने। आपण अति दुर्गम भागात राहतो, खेडेगावात राहतो, आपली घरं कशी आपण असं आता इथं त्या मानाने आपल्याला चांगल्या सुविधा आहे। अजूनही आम्ही भविष्यामध्ये चांगले करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। आपल्या मुलांनी, आदिवासी मुलांनी चांगलं राहिलं पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, चांगलं शिकलं पाहिजे, अधिकारी झाले पाहिजे किंवा चांगली शेती केली पाहिजे किंवा व्यवसाय केला पाहिजे। तर त्या दृष्टीने भविष्यामध्ये आता स्किलचे लेक्चर पण, स्किलचे कोर्सेस पण सुरू होतील। फक्त आपलं 9वी 10वी 12वी शिकलो, ग्रॅज्युएट झालो ह्याला नाही, काही कौशल्याचे आता हे काही कोर्सेस सुरू होतील, ते देखील आपल्याला पुढे भविष्यात सुरू होतील, आपल्या विभागात देखील सुरू होतील।